आपला व्हिडिओ अचानक बंद झाला होता पार्ट 1 मध्ये. आता आपण ही ग्रेव्ही चांगली आपली शिजलेली आहे, मस्त सुक्की झालेली आहे. ह्याच्यात थोडंसं आपण आता हे सोयाबीन जे आहेत सोप केलेले ते टाकणार आहोत. येस, हे खूप खायला टेस्टी पण असतात. ह्याच्यात हाय प्रोटीन असतं, विटॅमिन भरपूर असतात. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला जर तुमच्या मुलांना स्कूलमध्ये जायचं असेल तर चांगलं हे भेटतं. खेळायला वगैरे जर स्पोर्ट्स असेल तर खेळायला हे चांगले प्रोटीन आहे. स्टॅमिना भेटतो असं बोल. स्टॅमिना पण असतो याच्यात आणि खायला एकदम क्रिस्पी असतं. आणि ह्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकणार आहे. आता ह्याच्यात थोडंसं गरम पाणी, ते पण मी मिक्सरचा कांदा धुवून घेतलेलं होतं पाणी. फक्त मिक्सरचं पाणी धुवून घ्यायचं. जे आपण पाणी पाहिजे असतं. वाटण केलेलं होतं ती ग्रेव्हीचं पाणी आहे. फक्त वाटाणे केलेलं असतं त्याचं ग्रेव्हीचं पाणी असतं फक्त आणि फक्त. गॅस फास्ट केलेला असतं. इथे दोन्ही आता गरम होतात. आता ह्याच्यावर आता आपण झाकण ठेवणार आहोत. आता पाणीचं बघा कसं येते ते बघा. पाणी तिथे टाकलं गेलं. हे खायला खूपच क्रिस्पी असतं आणि मस्त पण लागतं. जर तुमच्या स्कूलमध्ये जर म्हणजे तुम्हाला जर ग्रेव्ही पाहिजे असेल तर ही ग्रेव्ही बेस्ट आहे. तुम्ही थोडे हे शिजल्यानंतर तुम्ही बंद करू शकता. पूर्ण इतकं झालं. आम्हाला एकदम सुखं लागतं. तुम्ही पाहिजे तशी ग्रेव्ही बनवू शकता त्याच्यामध्ये. आता मी ह्याच्यावर एक बारीक गॅस करून 10 मिनिटं शिजवायला ठेवते. हे लगेच शिजून होतं. आणि आता हे शिजत आहे. ह्याच्यात मी थोडासा लिंबू पिळणार आहे. ते खूप मस्त वाटल्याने यमी पाहून दिसते. आणि तुम्ही बघू शकता हे थोडं टाईप चिकन सारखं दिसतंय. हां, हे नॉनव्हेज लोकांचं चिकनच आहे थोडक्यात. स्मेल छान आला लिंबू पिळल्यावर. पण ह्याच्यात जे आपलं नॉर्मल पनीर सारखं असतं ना तसंच आहे. फक्त हे नॉनव्हेज आहे. व्हेज आहे. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही. व्हेजिटर लोकांसाठी चिकन म्हणून हे बनवू शकता. येस. आता ही ग्रेव्ही घट्ट होत आली आहे. ग्रेव्ही घट्ट होत आली आणि आता जेव्हा मी टेस्टिंग करणार तेव्हा ग्रेट तुम्ही द्या. जेव्हा तुम्ही घरी आमच्या रेसिपीने बनवणार तेव्हा घरी आम्हाला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हे चांगलं वाटलं असेल तर शेअर पण करा. आता ही तयार आहे तुमची. श्रीला माझ्या ग्रेव्ही आवडते चपातीबरोबर खायला. येस. आणि ही आपली झालेली भाजी तयार, सोयाबीनची भाजी. तुम्ही याच्यासोबत कशाबरोबर पण खाऊ शकता. पुरी किंवा चपाती बरोबर खाऊ शकता. नाहीतर मग डाळ भात पाहिजे असेल तर ह्याची डाळ पण टाकून तुम्ही खाऊ शकता. बंद करू.